मित्रांनो, नमस्कार. आज आपल्याला स्थानिक किंमत हा घटक शिकायचा आहे. आपण हा घटक शिकण्यापूर्वी 0 पासून 9 पर्यंतच्या सगळे अंक ओळखायला शिकलेलो आहोत आणि आपल्याला ते लिहिता सुद्धा येतात. तसंच आपण 1 ते 100 अंक सुद्धा ओळखतो आणि लिहितो. आपण इयत्ता पहिली मध्ये आणि दुसरी मध्येही आता ते शिकत आहोत. मी ते तुम्हाला संख्या लिहिते बघा. ही किती संख्या आहे याचं वाचन करा. 15. व्हेरी गुड. या 15 मध्ये एकक आणि दशक कोण आहे ते सांगायचं. एकक कोण आहे? 5. व्हेरी गुड. आणि दशक कोण आहे? 1. मग 5 हा एकक आहे, 1 हा दशक आहे. 5 हा एकक आहे. एकक म्हणजे 5 सुट्टे मणी. एकक म्हणजे काय सांगा? 5 सुट्टे मणी. म्हणजे याची किंमत किती येणार बघा? फक्त 5. कारण हा कशामध्ये आहे? कोणत्या घरामध्ये आहे? एककाच्या घरामध्ये आहे. आणि दशकाच्या घरामध्ये कोण आहे बाळांनो? 1. हा दशक. 1 दशक म्हणजे याची किंमत किती? 10. 1 दशक म्हणजे याची किंमत किती? 10. मग याची स्थानिक किंमत किती सांगा? 1 ची स्थानिक किंमत किती? 10. आणि 5 ची स्थानिक किंमत किती? 5. आणखी मी संख्या घालते तुम्हाला दुसरी. ही संख्या सांगा मला किती आहे? 26. 26. मग याच्यामध्ये एकक कोण आणि दशक कोण? दशक 2, 6, 1. व्हेरी गुड. दशक कोण? 2, 2. एकक कोण? 6, एकक कोण? 6. आता मी सांगितल्याप्रमाणे या एककाची किंमत किती? एककाची 6. व्हेरी गुड. एककाची किंमत किती? 6. 6 म्हणजे 6 सुट्टे मणी. मणी. ह्याची किंमत किती? 6. याच्याकडे 2 दशक म्हणजे किती काटे येणार बघा. कोण दाखवतंय? हा दाखव सिद्धू. व्हेरी गुड. हे किती आहे सांगा? इकडे कोण? हे किती आहे? 2 दशक. 2 दशक. ह्याला काढायचं 2 दशक. 2 दशक म्हणजे याची किंमत किती? 20. व्हेरी गुड. याची किंमत किती? 20. 20. म्हणजे तुम्हाला स्थानिक किंमत ओळखता येते. येते. आता आपल्याला मुलांनो AI च्या सहाय्याने सुद्धा स्थानिक किंमत ओळखण्यास आपण शिकायचं आहे. नमस्कार. आपण रोजच अंक बघतो, वापरतो, नाही का? पण ह्या साध्या दिसणाऱ्या चिन्हांमागे एक गुप्त भाषा, एक खूप शक्तिशाली रचना लपलेली आहे. आजच्या भागात आपण अंकांचं हेच रहस्य उलगडणार आहोत. आता बघा, आपल्यासमोर 35 हा अंक आहे. आपण तो अगदी सहज वाचतो. पण कधी विचार केलाय की हा फक्त एक अंक नाहीये, तर तो एक प्रकारचा कोड आहे. एक अशी गुप्त भाषा जी आपल्याला सांगते की 3 आणि 5 यांचं नातं त्यांच्या जागेमुळे कसं ठरतं. आणि ह्या कोड्याचं उत्तर आहे स्थानिक किंमत किंवा प्लेस व्हॅल्यू. हे दिसायला खूप सोपी पण प्रत्यक्षात अत्यंत शक्तिशाली अशी एक प्रणाली आहे. तिचा नियम अगदीच सरळ आहे. कोणत्याही अंकाची किंमत ही तो कुठे बसला आहे म्हणजे त्याच्या स्थानावर अवलंबून असते. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर स्थानिक किंमत म्हणजे जागेनुसार बदलणारी अंकाची ताकद. एकक, दशक, शतक ही ती स्थानं आहेत, ती घरं आहेत जी ठरवतात की साधा दिसणारा 5 हा अंक 5 राहणार की 50 होणार. हे अजून सोपं करून समजून घेऊया. चला, आपण एक कल्पना करूया. समजा हे अंक वेगवेगळ्या घरांमध्ये राहतात. एक घर आहे एकाचं आणि त्याच्या बाजूला दुसरं घर आहे दशकाचं. आता 35 या संख्येकडे बघा. इथे 5 हा अंक एककाच्या घरात राहतो, म्हणजे 5 सुट्ट्या वस्तू. तर 3 हा अंक दशकाच्या घरात आहे, म्हणजेच 10-10चे 3 गठ्ठे. आणि हे सगळे मिळून झाले 35. आणि इथेच या प्रणालीची खरी गंमत दिसते. 35 मधल्या 5 ची किंमत आहे फक्त 5. पण 50 मधल्या 5 ची किंमत आहे तब्बल 50. अंक तोच आहे, पण त्याचं घर बदललं, त्याची जागा बदलली आणि त्याची किंमत थेट 10 पटीने वाढली. कारण तो आता दशकाच्या घरात शिफ्ट झालाय. यावरून एक खूप महत्त्वाचा प्रश्न तयार होतो. जर 5 ची किंमत 50 आहे, तर मग त्या शून्याचं काय काम?
तो तिथे कशासाठी आहे? तर शून्य म्हणजे फक्त काहीच नाही असं नाहीये. तो एक खूप महत्वाचा पहारेकरी आहे. तो काय करतो? तो एकाचं घर सांभाळतो. तो सांगतो की हे घर रिकामं आहे आणि म्हणूनच 5ला दशकाच्या घरात त्याची जागा पक्की करता येते. विचार करा, जर शून्य नसता तर 50 ही संख्या आपण कशी लिहिली असती? शक्यच नव्हतं. ठीक आहे. चला, ही संकल्पना आणखी काही उदाहरणांमधनं एकदम पक्की करून घेऊया. इथे बघा, 10चे 2 गठ्ठे म्हणजे 2 दशक आणि 6 सुट्टे ठिपके म्हणजे 6 एकक. मग काय, दशकाच्या घरात 2 आणि एककाच्या घरात 6. झाली की नाही संख्या तयार? 26. पुढच्या उदाहरणातही अगदी तोच नियम आहे. 10चे 4 गठ्ठे म्हणजे 4 दशक, 2 सुट्ट्या काड्या म्हणजे 2 एकक. हे दोन्ही मिळून संख्या तयार झाली 42. बघा, ही पद्धत एकदा डोक्यात बसली की गणित किती सोपं होतं. या सगळ्या उदाहरणांवरून एकच गोष्ट पुन्हा पुन्हा सिद्ध होते. प्रत्येक अंकाचं स्थान ठरलेलं आहे आणि ते स्थानच त्याची किंमत ठरवतं. हाच तो साधा, सरळ पण अत्यंत शक्तिशाली नियम आहे. हा तक्ता बघा, यात या प्रणालीची सुसंगतता अगदी स्पष्ट दिसते. अंक कोणताही असो, नियम बदलत नाही. 9 दशकाच्या घरात गेला की 90 होतो, पण तोच 3 एककाच्या घरात असला की फक्त 3च राहतो. जागा बदलते, किंमत बदलते. हेच या प्रणालीचं खरं सौंदर्य आहे. थोडक्यात सांगायचं तर, कोणतीही संख्या वाचण्याची प्रक्रिया या 3 सोप्या पायऱ्यांमध्ये बसते. आधी अंकाचं घर ओळखा, मग त्या घराची किंमत ठरवा आणि शेवटी ही सगळी मूल्य एकत्र करा. बस. आता कदाचित आपल्याला वाटेल की ही तर अगदी प्राथमिक म्हणजे बेसिक गोष्ट आहे. पण खरं सांगू, ही सोपी दिसणारी स्थानिक किंमत ही संकल्पना संपूर्ण गणिताचा, अगदी मोठ्यात मोठ्या आणि किचकट समीकरणांचा सुद्धा पाया आहे. या एका संकल्पनेची ताकद किती आहे याचा विचार करा. फक्त 0 ते 9 या 10 चिन्हांचा वापर करून आपण जगातली कोणतीही, अगदी कितीही मोठी संख्या लिहू शकतो. याच रचनेमुळे आपण बेरीज, वजाबाकी, गुणाकार सहज करू शकतो. आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आजच्या डिजिटल जगाचा जो आधार आहे म्हणजे बायनरी कोड, तो सुद्धा याच स्थानिक किंमत तत्वावरच चालतो. आणि हेच महान गणितज्ञ पिएरे सायमन लॅपलास यांनी त्यांच्या एका वाक्यात खूप सुंदरपणे मांडलं आहे. ते म्हणाले होते की ही 10 चिन्हांच्या सहाय्याने सर्व संख्या व्यक्त करण्याची एक चतुर कला आहे. किती खरं आहे हे. तर आतापासून जेव्हा कधी आपण एखादा अंक पाहू, तेव्हा तो फक्त वाचायचा नाही, तर त्यामागची ही सुंदर रचना आठवायची. आणि मग स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा की अरे वा, अशा आणखी कितीतरी सोप्या पण शक्तिशाली प्रणाली आपल्या आजूबाजूला, आपल्या नजरेआड लपलेल्या असतील. हे पहा बाळांनो, स्थानिक किंमत आज तुम्हाला मीही शिकवले आणि आपण AIच्या सहाय्यानेही शिकलो. मग तुम्हाला समजली स्थानिक किंमत? चला आता आपण एकट्या एकट्याकडून स्थानिक किंमत लिहून घेऊ. सिद्धूजा, 56 ही संख्या लिही. त्यामधील पहिला एकक दशक कोण? त्याचं डोक्यावर नाव लिहायचं. सहा कोणत्या घरात आहे? एककाच्या. 5 कोणत्या घरात आहे? दशकाच्या. 6ची स्थानिक किंमत किती? सिद्धू, दिसू दे इकडं हो. 5ची स्थानिक किंमत किती? 50. सिद्धूनं लिहिलेलं बरोबर आहे. होय. व्हेरी गुड. हा नीलू, तू जा आता. 67. 67. तू लिहिलेली संख्या दिसू दे. हा, एकक कोण, दशक कोण, त्याचं नाव डोक्यावरती लिहायचं. एक. हा. आणि 6 2. द म्हणजे? दशक. ए म्हणजे? एकक. हा, आता 7ची स्थानिक किंमत किती? 7ची स्थानिक किंमत 7. 6ची स्थानिक किंमत
60. व्हेरी गुड. बरोबर आहे नीलूचं. छान. दुर्वा, चल आता तू लिही. 42. 42. 42 मध्ये एकक कोण आणि दशक कोण? 2 एकक. आणि 4? दशक. हा, 2 ची किंमत किती? 2. 4 ची किंमत? 40. व्हेरी. आता तुझा नंबर 17 लिही. एकक कोण दशक कोण दिसू दे तू काय लिहायलास ते. व्हेरी गुड. एककाची किंमत किती? 6. हा, लिही. आणि दशकाची किती? 10. व्हेरी गुड. बरोबर आहे विराजचं. अशा प्रकारे AI तंत्रज्ञानाचा वापर करून वर्गामध्ये अध्ययन अध्यापन प्रक्रिया आपण प्रभावी करू शकतो. धन्यवाद.